शुभ सकाळ सर्वांना। तर आज आपल्याला हे टेरेसवरचं काम जे साफसफाई चालू आहे। आता पानं खूप पडतात ह्या महिन्याचं, पौष महिना झाला, डिसेंबर महिना झाला, तर खूप असं झाडं असल्यामुळे कचरा भरपूर असा होतो। झाडाला 1-2 घंटे असे आगावचे जातात। तर हे जे काम आहे ते सुट्टीच्या दिवशीच करावं लागतात। तर आज मिस्टरांनीच घेतलेलं आहे हातामध्ये हे काम, नाही तर मला साफ करावं लागतं, कारण त्यांना आहे सुट्टी। आमुष्याचं कसं दुकान असतं बंद, आणि टेरेस सदा साफ करीतच राहावं लागतं, कारण झाडामुळे कचरा खूप येतं आणि वाळवण ते सदा वाळू घालावंच लागतं। आता उन्हाळा झालेला आहे सुरू, तर जसे आगावचे गहू आहेत ते वाळू घातलेले आहेत, आणि किडे वगैरे काही नाही, पण उन्हाळा जे आपण टाकतो ते धान्य जे आहे ते चांगलं राहतं। आणि जवळ आता ऊन येतं 1-2 वेळेस मी ऊन देऊन ठेवत असते, त्याच्यामुळे माझं सालाचं जे साठवणीचा माल आहे ते बिलकुल खराब होत नाही। जसं काय पापड्या, वडा, छोटे मोठे जे सामान असतं मी 2दा-3दा वाळू घालून ठेवते। तर मस्त असे टेरेस साफ करून टाकलेले आहेत। उन्हाला गहू आणि सुट्टीच्या दिवशी असे आगावचे भरपूर कामं जे असतात ते सारून घ्यावं लागतात, नाही तर डेलीचे जे कामं सुरूच राहतात। काय आहे काय नाही ते आपल्याला काही माहीत नसतं। तर चला, संध्याकाळचं झालेलं आहे, टाईम वाजलं, त्याच्यामुळे घेतलेली आहे आज पनीरची भाजी करायला। मस्त तेलामध्ये अशी फ्राय करून घेतलेली आहे पनीर, कारण पुरण कोणी खात नाही, त्याच्यामुळं काय नाही असं साधं सुधंच करावं लागतं। आणि काय असं पकोडे भजे पण कोणी खात नाही, तर मस्त फ्राय करून घेतलेलं आहे आपलं पनीर। आणि मस्त जे हिरव्या काड्या आहेत कोथिंबीरीच्या, त्या कारण ग्रेव्हीमध्ये टाकायच्या आहेत मला। आणि थोडंसं काजू, पनीर आणि कोथिंबीरीच्या काड्या आणि काजू भिजत घातले होते मी आधीच। आणि ह्याची ग्रेव्ही खूप मस्त 1 नंबर बनते बघा ह्याची ग्रेव्ही। आणि मस्त हे सुहाना मसाला मी पनीरमध्ये यूज करीत असते, आणि छान होती हे भाजी 1 नंबर। आणि जी बारीक कट करून घेतलेली आहे कोथिंबीर ती वरून सर्व करून टाकायची आहे आपल्याला। तर चला आता करूया पनीरच्या भाजीची तयारी। तर तेल गरम झालेलं आहे, थोडेसे काजू टाकून मी थोडेसे फ्राय करून घेणार आहे त्याच्यामध्ये। आणि थोडंसं बारीक गॅसवर असे काजू फ्राय केले की एकदम खमंग भाजीमध्ये टेस्ट येते। आणि पहिल्यांदा अद्रक लसूण न टाकता जे टोमॅटो, पुदिना, कोथिंबीर, कांदा ह्याची ग्रेव्ही आहे ती मी टाकलेली आहे ह्याच्यामध्ये। आणि चला आता ग्रेव्ही टाकलेलं आहे, थोडासा जे भाजून तूप असते मी खोबऱ्याचा तूप टाकलेला आहे खोबऱ्याचा, पुन्हा अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे। आणि मस्त बारीक गॅसवर फ्राय करून घ्यायची आहे। आणि एकदम बारीक गॅसवर केल्यावर पुन्हा आता थोडंसं टाकणार आहे मी त्याच्यामध्ये पाणी, कारण जे मसाले आहेत आपले ते शिजले ना की आपल्या भाजीला जे आहे ते मस्त कलर आणि असं त्याची पूर्ण ऑइल सुटतं। आणि जे पुन्हा काजू पेस्ट आणि पनीर पेस्ट मी त्याची जी ग्रेव्ही करून ठेवलेली आहे काजू पनीरची ती त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे। आणि बारीक गॅसवरती पण शिजू द्यायची आहे आपल्याला। आणि पुन्हा त्याच्यामध्ये टाकायचे आहे लास्टला पुन्हा आता छोटे मोठे जे मसाले आहेत ते मसाले पण भरपूर टाकायचे आहेत। आता टाकलेला आहे जिरा पावडर, गरम मसाला, थोडीशी कसुरी मेथी। आणि बारीक गॅसवर आपल्याला मसाले जे आहेत मस्त असं शिजू द्यायचे आहेत। आणि भाजून ठेवलेलं राहते मी, भाजलेले जे जिरा पावडर राहतं तेच यूज करीत असते, कच्चा जिरा पावडर यूज करीत नाही। आता मस्त झालेली आहे आपली घटसर अशी ग्रेव्ही तयार। आता थोडीशी टाकायची आहे त्याच्यामध्ये हळद, आणि थोडंसं लाल तिखट टाकणार आहे मी, कारण जास्त तिखट आमच्या इथं कोणी खात नाही, कारण मिस्टर सपकच खातात म्हणून आधी सांगितलं, तर थोडं उगाच चविष्ट म्हणून टाकलेलं आहे। आता सोडून दिलेलं आहे त्याच्यामध्ये पनीर, आणि थोडीशीच ग्रेव्ही आपल्याला करायची, जास्त ग्रेव्ही करायची नाही आहे। तर आता मस्त त्याला फ्राय करून घेतलेलं आहे बारीक गॅसवर। आणि आता थोडंसं आपल्याला जेवढं टाकायचं आहे स्वादानुसार टाकायचं आहे त्याच्यामध्ये मीठ। आणि बघा अशी मस्त सुपर आपली ग्रेव्ही जी आहे मस्त बनलेली आहे आपली आता भाजी। आता त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आपल्याला स्वादानुसार। आता तुमचं जसं तुम्हाला आवडतं आवडीप्रमाणे थोडीशी घट ग्रेव्ही नाही तर पातळ अशी तुम्ही करू शकता। आता आमच्या इथं जसं आहे तसं जास्त मी ग्रेव्ही केलेली नाही आहे। बघा अशी मस्त झणझणीत 1 नंबर बनवलेली आहे भाजी संध्याकाळच्या जेवणामध्ये। मस्त तयार झालेली आहे आपली पनीरची भाजी। आता लास्टला त्याच्यावर टाकायची आहे मला क्रीम। बघा कशी सुपर बनलेली आहे भाजी 1 नंबर। आणि मस्त संध्याकाळचा मेनू असा होता। आणि आवडली की नाही रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आता टाकलेली आहे मी मस्त हिरवी गार अशी वरून सर्व केलेली आहे कोथिंबीर। तर संध्याकाळचा स्वयंपाक झालेला आहे तयार। तर रेसिपी आवडली की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब माय चॅनल। 1 नंबर भाजी झालेली आहे।